मी सकाळपासून बघतोय की ते दुबईला काहीतर गेल्याची माहिती टी व्ही आणि मीडियामध्ये लागलेली आहे आणि त्या संदर्भातच खरं तर अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला ह्याच्या अगोदरच अटक झाली पाहिजे होती। आज आता महिना होईल आता या थोड्या दिवसामध्ये आणि महिनाभर झालं कायद्याचं संरक्षण नसताना, गुन्हे दाखल झालेले असताना एखादा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जर खरंच गेला असेल, मला त्याची नेमकी माहिती नाही आहे, पण सगळ्या माध्यमातून दाखवत आहेत आणि ती तुरी देऊन गेला असं दाखवत आहेत, तर हे संपूर्ण गृह खात्याचं अपयश आहे असं आपण म्हटलं पाहिजे। मी वारंवार याच्या अगोदरसुद्धा सांगितलं आहे की माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय, सगळंच आपले महाराष्ट्रात राहणारा जो माणूस असतो, जो सत्तेवर असतो, तो शिवप्रेमी असतो। त्याच्या अनेक उदाहरणं आपण सांगू शकतो, पण अशा शिवप्रेमी व्यक्तींकडून शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊसाहेब, संभाजी महाराजांचा अपमान करणारा व्यक्ती हा सुटता कामा नये, अशा अपेक्षा माझ्यासारख्या एका लहानशा इतिहास अभ्यासकाच्या आहेत आणि त्या पूर्ण व्हायला पाहिजे। पण नागपूर पोलीस कुठेतरी कोल्हापूर पोलिसांना सहकार्य करत नाहीत अशा पद्धतीची देखील माहिती समोर येते, कारण ज्या पद्धतीने तो चंद्रपूरमध्ये त्याचा वावर दिसतोय किंवा एकूणच ज्या पद्धतीने शिवाय चंद्रपूरमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांना भेटतोय, पोलीस अधिकाऱ्यांना देखील भेटल्याचं माहिती समोर येते। काय हा विरोधाभास वाटत नाही का? महाराष्ट्रामध्ये पोलीस दलात असतील, शासनात असतील, जर अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याला मदत करणाऱ्या प्रवृत्ती असतील तर त्या शोधून काढल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचा जो बुरखा आहे तो सगळा फाडला पाहिजे असं माझं मत आहे आणि हे शासनानंच करायला पाहिजे। गृहमंत्र्याचं काम असतं, मुख्यमंत्र्यांचं काम आहे आणि ते ह्यासुद्धा गोष्टीकडे लक्ष देतील असं मला वाटतं। खरं तर कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये युक्तिवाद सुरू होता त्यावेळी असीम सरोदे यांनी असं म्हटलं होतं की कोल्हापुरातील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांचे फोटो आहेत ते या ठिकाणी व्हायरल झालेले आहेत समाज माध्यमांवर, त्यामुळं कुठंतरी हे प्रशांत कोरटकर सापडत नाही किंवा तो काहीतरी दबा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा आहे असं वाटतं। नाही, ते आदरणीय सरोदे साहेब जे काय बोलले ते त्यांनाच विचारलं पाहिजे, कारण त्यांच्याकडे जे काही इनपुट्स असतील त्या पद्धतीने ते बोलले असतील। मला असं वाटतं की मी कोल्हापूरमध्ये राहतो आहे, माझा आणि त्या कोरटकरचा कधीच आयुष्यात संबंध आलेला नव्हता, मग माझा दूरध्वनी क्रमांक, माझा मोबाईल त्याला कुणी दिला हा सुद्धा एक तपासण्याचा भाग आहे ना। मग तो कुणी दिला, त्याच्या मोबाईलमधले जे काही कम्युनिकेशन्स आहेत ते तपासायला आत्तापर्यंत पाहिजे होते, महिनाभर झालं हे होत नाही आहे, त्यामुळे एक थोडीशी पहिल्यांदा जी माझी आशा होती ती जराशी आता कमी होत चाललेली आहे। यावरून एक प्रश्न, त्यावेळी असीम सरोदे सर असं देखील म्हणाले होते की अंतरिम जामिनासाठी ज्या पद्धतीनं जो अर्ज केला गेला तो एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या सांगण्यानं मार्गदर्शन त्यांचं घेतलं। ते असीम सरोदे सरांनाच विचारलं पाहिजे की नेमकं त्यांच्याकडं त्याच्या संदर्भात काय माहिती आहे। मला काय त्याच्या संदर्भात त्यांनी माहिती ती दिलेली नाही, पण ते समाज माध्यमावर बोललेत म्हणजे त्यांच्याकडे ठोस माहिती असणार, योग्य वेळी ते समाजासमोर सुद्धा आणतील। आता तो दुबईला गेल्याच्या चर्चा सुरू झाल्या काही, आता त्यानंतर तुमच्या पोलिसांशी बोलणं झालं का? पोलिसांचं काय म्हणणं आहे या दाव्यावर, तो गेला आहे दुबईला किंवा काय? नाही, पोलिसांशी माझं थेट काय बोलणं झालेलं नाही आहे। माझे मित्र आणि माझे वकील जे आहेत ते आत्ताच पोलीस डिव्हिजनला जाऊन आलेले आहेत। त्यांना तिथे एक त्यांनी अर्जसुद्धा आपण दिलेला आहे की त्यांचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा आणि जर गेला नसेल तर त्याचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा अशी एक मागणी आम्ही आत्ताच केलेली आहे। आढावा घेण्यासाठी नागपूरला पोहोचलेले आहेत, पोलीस अधिकाऱ्यांना पण ते भेटणार आहेत, त्यांना तुम्ही काय विनंती कराल? कारण पोलीस अधिकाऱ्यांचे संपर्क साधून, कारण कोरटकर ह्याच्यामध्येच नागपूरमध्येच होता, मग त्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आढावा घ्यावा अशा प्रकारची मागणी आपली असणार आहे। नाही, खरं तर मुख्यमंत्री गृहमंत्री सुद्धा आहेत आणि त्यांनी या संदर्भात हा विषय अत्यंत चिल्लर आहे वगैरे असं न समजता गांभीर्यानं घेण्याची गरज आहे, कारण हा विषय फक्त एका इंद्रजित सावंताला धमकी दिली, शिवीगाळ केली असा नाही आहे, तर शिवाजी महाराजांच्या भावना एखाद्या व्यक्तीच्या महाराष्ट्रात राहणाऱ्या, त्यासुद्धा त्यांच्या स्वतःच्या नागपूरमध्ये राहणाऱ्यांच्या काय आहेत
हे बघितलं पाहिजे. सगळ्या महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींची मनं व्यथित झालेली आहेत आणि ते वारंवार त्यांनी आंदोलनं करून दाखवलेले आहेत आणि याची दखल एक संवेदनशील मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून त्यांनी घ्यावी एवढी अपेक्षा आहे. त्यासाठी काय पत्र वगैरे तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना काय आपल्या वतीनं करणार आहात? आता समाज माध्यमातून पोलिसांकडे जर मिळत नसेल कोरटकर मग शासनाकडे नाही, मला जे काय सांगायचं आहे ते मी आपल्यासारख्या सगळ्या लोकप्रिय टी व्ही चॅनल्स असतील, समाज माध्यमं असतील यांच्यातून सांगत असतो. आणि कालच आता तुम्ही बघितलं असेल की मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं की सरकारी अधिकाऱ्यांच्या समाज माध्यमावर काय येते ते सुद्धा त्यांना कळत असतं. तर एवढं इतके दिवस महिनाभर जर हे सगळं चालत असेल तर त्यांनी हे सगळं पाहिलं असेल, माहिती घेतली असेल असं मला वाटतं. आणि त्यामुळे हे याच्यातूनच, या माध्यमातूनच मी त्यांना आव्हान करतो की तुम्ही याच्यावर लक्ष घालावं आणि तातडीनं अशा कुप्रवृत्ती ज्या आहेत, जे विष ओकणाऱ्या प्रवृत्ती आहेत, समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती आहेत, यांच्यावर कारवाई करावी. खोक्यासारखा व्यक्ती असेल किंवा गोरेंच्या खंडणीसाठी मागणी केली ती व्यक्ती असेल किंवा बाकीचे जे आरोपी आहेत त्यांना पकडण्यामध्ये यश येत आहे, पण प्रशांत कोरटकर सारखा माणूस पोलिसांना सापडत नाही आहे, त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये खंत आहे का, शल्य आहे? मला मी सांगतो की मला एक शंका आहे की कुठली तरी यंत्रणा आहे की जी या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आता ती यंत्रणा कुठली आहे हा माझ्यासारखा सामान्य माणूस सांगू शकत नाही, पण एक शंका माझ्या मनात आहे की कुठली तरी यंत्रणा आहे की जी प्रशांत कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून त्याला अजूनपर्यंत अटक होत नाही. नागपूर दंगलीचा आधार घेऊन कोरटकर पसार झाला अशी चर्चा सुरू आहे. आता तो कसा पसार झाला, कधी पसार झाला, झाला का नाही, या सगळा तपास पोलिसांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.